याबाबतचा आम्ही अजेंडा प्रसिद्ध केला होता आणि त्या अजेंडामध्ये प्रामुख्याने आमच्या बारमधली साफसफाई आणि स्वच्छता असेल, तसेच बारमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल आणि पार्किंगची व्यवस्था असेल, या गोष्टी ज्या आहेत याबाबत आम्ही आमच्या सर्व सन्मान्य सभासदांना आश्वासन दिलं होतं. आता जे साफसफाई आणि स्वच्छतेचं काम आहे ते काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था पण आहे. आम्ही नियमितपणे पिण्याची पाण्याची व्यवस्था करतो आहोत. आता राहिला प्रश्न पार्किंगचा. सध्या आता हे पेवर ब्लॉक बसवण्याचं आणि रस्त्यांचं काम सुरू आहे, तर पार्किंगचं प्रश्न पण आम्ही लवकरात लवकर नक्कीच मार्गी लावू. आणि आज जे आहे आमचा पदग्रहण समारंभ होता, तर आम्ही आज आमच्या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आता परिवर्तन पॅनलमध्ये माजी अध्यक्ष म्हणून, तसंच विशाल साळवे जे आहे त्यांचे उपाध्यक्ष म्हणून आणि प्रसाद देशमुख यांची सचिव म्हणून, तसंच महिला उपाध्यक्ष म्हणून सुनीता शिंदे, तसंच महिला सचिव म्हणून भारती पाटील आणि कार्यकारिणी सदस्य जे आहेत त्याच्यामध्ये भूषण सूर्यवंशी असेल, सौरभ मतकर असेल, पवन सूर्यवंशी असेल, पुन्हा निलेश कुलकर्णी असेल, इतर काही सदस्य आहेत आणि महिला कार्यकारिणी सदस्यांमध्ये दीपाली सकट निवडून आलेली आहे. तर आमची जी कार्यकारिणी आहे आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही चांगलं काम करणार आहोत, ज्याने आमच्या बारचं जे रेप्युटेशन आहे, स्टेटस आहे ते कसं उंचावेल याची आम्ही काळजी घेऊ आणि आमच्या हातून या 2 वर्षामध्ये नक्कीच चांगलं काम घडणार आहे. नुकतंच महात्मा फुले या ठिकाणी नवीन न्यायालय उभारण्यात आले, त्या ठिकाणी चेंबरच्या संदर्भामध्ये अनेक वेळा वकील संघाच्या माध्यमातून आंदोलन झाले. काय सांगत ते नेमकं काय? नाही, चेंबर संदर्भात ते आंदोलन नव्हतं. ते आंदोलन होतं जे बाररूम असतं, जसं इथे बाररूम आहे वकिलांना बसण्यासाठी, तर चांगली मोठी जागा मिळावी यासाठी ते आंदोलन केलं गेलं होतं. तर आता जे नवीन बिल्डिंग होते आहे, आम्ही आजच पीडीजे मॅडमची भेट घेतलेली आहे. त्यांना पण त्यांच्याशी याबाबत चर्चा झालेली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की वकिलांना बसण्यासाठी जास्तीत जास्त जागा दिली जाईल असं. आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आमचा एक मिशन क्लिअर त्या बाबतीमध्ये की भविष्यातील 50-100 वर्षांचा विचार करून वकिलांची संख्या तेव्हा किती असेल पुढच्या 50-100 वर्षात, त्या संख्येचा विचार करून आम्हाला बसण्याची जागा मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. त्यासाठी जो काही पाठपुरावा असेल तो पाठपुरावा पण आम्ही नक्की करणार आहोत. काय सांगणार महिलांच्या संदर्भात? महिलांसंदर्भात मी एवढं सांगेल की महिलांचा आता ह्या बिल्डिंगमध्ये एक वेगळा बाररूम आहे, तिथं पण स्वच्छता, पाणी, पुन्हा तिथे जे काही सुविधा देता येतील त्या सुविधा आम्ही त्यांना सगळ्या देण्याचा प्रयत्न करू. सर, काय सांगणार ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांचे काय? मी त्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं आभार मानतो आणि त्यांनी आमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती आम्ही यशस्वीरित्या पार पाडू असा मला विश्वास आहे. कारण त्यांनी आम्हाला आमच्यावर एवढा मोठा विश्वास दर्शवलेला आहे. तसंच आमचे जास्तीत जास्त त्या कार्यकारिणीमध्ये सदस्य निवडून दिलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही नक्की त्यांचा विश्वास साध्य ठरवू. धुळे जे वकील संघाच्या माध्यमातून जे निवडणुका झाल्या त्याप्रती आपली काय प्रतिक्रिया असते? निश्चितपणे ही निवडणूक आता 24 तारखेला झाली, 24 एप्रिलला, आणि त्याचा निकाल हा 25 एप्रिलला लागलेला आहे. आणि वकील संघात वकिलांनी आमच्यावर विश्वास दाखवला, सर्व वकिलांनी, वकील बांधवांनी, आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्याबद्दल आम्ही सर्व वकील बांधवांचे, वकील संघांचे आभार मानतो. सर, काय धुळे जे न्यायालय या ठिकाणी अनेक प्रश्न कसे सोडवणार? या ठिकाणी वकिलांसंदर्भातले अनेक प्रश्न आहेत. पार्किंगचा प्रश्न आहे, तर तो प्रश्न निश्चितपणे आम्ही सोडवणार आहोत. माननीय पीडीजे मॅडम आहेत, त्यांच्या सोबत राहून आम्ही हा प्रश्न सोडवणार आहोत. वकिलांना जे प्रश्न भेडसावत आहेत, पार्किंगचा असेल किंवा पक्षकारांना देखील पार्किंगचा प्रश्न भेडसावतो आहे, तो देखील आम्ही निश्चितपणे लवकरच सोडवू आम्ही हा प्रश्न. सर, महिलांच्या संदर्भातले काय गोष्टी असतात? या ठिकाणी महिलांच्या संदर्भातले म्हणजे वकील जे महिला आहेत त्यांना वेगळे रूम आहेत आणि तिथे स्वच्छता देखील चांगल्या प्रकारे होते. पण आम्ही नियमितपणे स्वच्छता होईल याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. सर, नुकतंच आता नवीन न्यायालय हे सादर होत आहे या महात्मा फुले पुतळ्याच्या समोर. अनेक वकिलांचे प्रश्न देखील आहेत, त्या ठिकाणी त्यांना काही ऑफिस मिळणार का नाही मिळणार हा देखील वाद मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाला मागच्या वेळेस. काय सांगणार? नाही, आता तिथं विषय असा आहे की नवीन कोर्ट बिल्डिंग त्या ठिकाणी उभारली जात आहे. त्या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक वकिलांना
तिथं जागा मिळणार आहे आणि ती जागा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. राहिला प्रश्न चेंबर्सचा, तर हा चेंबर्सचा प्रश्न वेगळा आहे. मात्र कोर्टच्या आवारात जी काही बिल्डिंग तयार होणार आहे त्या बिल्डिंग मध्ये वकिलांना बसण्यासाठी आम्ही सगळं आमच्या अध्यक्षांच्या मार्फत तिथं प्रयत्न करू आणि प्रत्येक वकिलांना जागा मिळेल याची शाश्वती आम्ही या ठिकाणी देतोय. सर काय सांगणार ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्या संदर्भात? ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिले त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांचे निश्चितपणे आभारी आहोत की तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे तर तुमचा विश्वास हा आम्ही पार पाडू आणि जो काही अजेंडा आमच्या पॅनलने माननीय अध्यक्ष राहुल भामरे साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.